नवी दिल्लीमध्ये थोड्याच वेळात काँग्रेसची महाराष्ट्राबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये राज्यातील उमेदवारांची छाननी होण्याचीही अपेक्षा आहे। बैठकीमध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, विखे पाटील उपस्थित असणार आहेत। आता एआयसीसीच्या या बैठकीत एक प्रकारे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांचा फायनल फैसला होईल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुजय विखे पाटलांबाबतही आज निर्णय होऊ शकतो। थेट जाऊया अधिक जाणून घेण्यासाठी आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, काय सांगाल, या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेसची महाराष्ट्रातली यादी निश्चित होईल का एक, आणि सुजय विखे पाटलांविषयी निर्णय होऊ शकतो का? अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये आहे। मल्लिकार्जुन खरगे यांचं जे 9 सफदरजंग रोड त्याची निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे। या बैठकीमध्ये जर आपण उल्लेख केला, राधाकृष्ण विखे पाटील असतीलच, व सोबतच एस वेणुगोपाल जे ऑर्गनायझर्स जनरल सेक्रेटरी आहेत ते देखील असतील, अशोक चव्हाण असतील। यामध्ये खास करून जे काँग्रेसच्या खात्यातील जागा आहेत, साधारणतः जे एनसीपी आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे, या आघाडीमध्ये जी जागा आहे काँग्रेसच्या खात्यात येणार आहे त्या संदर्भातल्या उमेदवारांच्या नावाचा निर्णय होणार आहे। आणि महत्त्वाचं सोबतच इतरही 2 असे जे नवीन उमेदवारांच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता केली जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जसं आपण उल्लेख केला, अहमदनगरच्या सीटचा जो वाद होता त्यावरती तोडगा काढण्याचा देखील आज प्रयत्न होणार आहे। कारण की सुयश विखे पाटलांनी मागणी केलेली आहे की त्यांनी अहमदनगर त्यांना उमेदवारी हवी आहे आणि लोकसभा निवडणुकीत ते लढण्याच्या तयारीत आहे। जर असं झालं नाही तर ते भाजपच्या मार्गावर आहे असेही या प्रकारचे संकेत मिळाले। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटलांचं कशी समजूत काढली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे आज जर या संदर्भात अंतिम निर्णय झाला, साधारणतः जर बघितला यादीचा, तरी यादी केव्हा प्रकाशित होते हे किंवा सार्वजनिक होते हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। या बैठकीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधू।